महानगरपालिकेत 34 गावं समाविष्ट करण्यात येणार आहे। ही सगळ्यात मोठी महापालिका ठरणार आहे। पाहूयात याविषयी आपण सगळ्या मान्यवरांशी जाणून घेऊयात याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही गावं जी घेतली याचं मी स्वागत करतो। नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेने जो फटका सत्तारूढ पक्षाला मारला आहे, त्यांच्या डोळ्यात जे अंजन घातलं आहे, जे सत्तेची मस्ती पैशाची गुरमी होती ती उतरली आहे आणि आता कुठंतरी आपण लोकांच्या कल्याणाचं काम केलं पाहिजे हे वाटायला लागल्यामुळे त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे। या गावाच्या विषयी त्यांना प्रेम नाही, आस्था नाही, काहीही नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार यांच्या मुलीला खडकवासला मतदारसंघामध्ये 29,000ची पिछाडी मिळाली आणि आता राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं। मग हे जनतेचं प्रेम आलेलं आहे, जनता शहाणी झाली आहे आणि जनतेचं मत असं आहे की या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या संवेदनहीन राजकारण्यांच्यामुळे आपलं कल्याण होणार नाही, विकास होणार नाही। तर विकास 100% भाजप शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आम्ही करू। ही गावं आली आहेत आणि आमच्यामध्ये पुरुषार्थ आहे या गावांचा विकास करू। आम्ही रडणारी नाही। नरेंद्र मोदींनी जसा विकास केला गुजरातचा तसा पुण्याचा विकास करू। पुण्याची सत्ता आमच्याकडे द्या, आम्ही विकास करतो। कारण काय, इन्फ्रास्ट्रक्चर ही कारणच नाही असू शकत नाही। इच्छा असेल तिथं मार्ग सापडतो, यांच्याकडे इच्छाशक्तीच नाही, मार्ग सापडणारच नाही। हे रडकी लोक आहेत। त्यामुळे माझी पुणेकरांना विनंती आहे आणि 36 गावातल्या लोकांचं स्वागत करताना आश्वासन देऊ इच्छितो की तुमचं निश्चितपणाने आम्ही चांगलं आणि योग्य दिशेने विकास करू। ही भारतीय जनता पार्टीची कमिटमेंट आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याला विरोध आहे, कारण पुणे शहरात 35 ते 40 लाख लोकसंख्या आहे। या लोकसंख्येला आपण मूलभूत गरजा देऊ शकत नाही। तर कचऱ्याचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, या सगळ्या मूलभूतच्या गरजा पुणे शहरात वाहतुकीची व्यवस्था असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ह्या आता आपण व्यवस्थित देऊ शकत नाही। तर घेतलेली 34 गावं हे क्षेत्रफळाने क्षेत्रफळ दुप्पट होत आहे, तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याला विरोध असेल। खूपच त्यांना महानगरपालिका असेल तर वेगळी एक महानगरपालिका करावी आणि त्या वेगळ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी त्या गावांचा विकास करावा। शिवसेनेच्या वतीने मी या 34 गावं घेतल्याचं अभिनंदन करतो राज्य शासनाचं। ही गावं 97 सालीच माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आदेश जारी केला होता आणि गावं त्यावेळेला घेतली होती। काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर ही 23 गावं गाळली गेली। ही गावं जर पुण्यामध्ये आली तर यांचा विकास असणे वंचित होत राहणार नाही याची काळजी येणाऱ्या विधानसभेवर सत्तेवरती शिवसेना भाजप आल्यानंतर त्यांची काळजी घेतली जाईल। ते या पुण्यामध्ये इन्क्लूड झाल्यानंतर ज्या 34 गावांचं येणारं उत्पन्न पुणे महानगरपालिकेमध्ये भरच टाकेल आणि पुणे महानगरपालिकेतील या 34 गावांचा विकास होईल असं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने। आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांनी हा जो निर्णय घेतला आहे हा ऐतिहासिक म्हणावा लागेल। मी त्याचं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व पुणेकरांच्या वतीनं। आमचे विरोधी पक्ष भाजप आणि शिवसेना यांना मुंगेरी लाल के हसीन सपने असे पडत आहेत। आमची सत्ता येणार, आम्ही विकास करणार। यांची सत्ता पूर्वी येऊन गेली, काय विकास झाला आहे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेला आहे। वेगळं सांगायची काही गरज नाही। यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे ते जनतेला चांगलंच माहिती आहे। खोटं बोलतायत, जनतेची दिशाभूल करतायत। मी शहर सुधारणा समितीचा सदस्य असताना 2012 सालीच हा प्रस्ताव पाठवला आहे। त्यामुळं इलेक्शन झाल्या म्हणून काही आला नाही। गेले वर्षभर पुणेकर पेपरमध्ये किंवा मीडियामधून सातत्यानं इलेक्ट्रॉनिक मीडियामधून ऐकतायत की गावं घ्यायचा प्रस्ताव चालू आहे। त्यामुळे हे आमचे मित्र जे सांगतायत हे धादांत खोटं बोलतायत, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकतायत। आदरणीय शरद पवार साहेबांनी कायम लोकहिताचं राजकारण केलं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण केलं आहे। ज्यावेळी गावं घ्यायचा निर्णय झाला त्यावेळी यातल्या काही गावांनी विरोध केला होता की आम्हाला यायचं नाही, आमची शेती आहे। त्यामुळं काही गावं वगळली गेली होती, त्यावेळी काही गावं घेतलीही गेली होती। त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप करताय आणि आता जी गावं घेतली आहेत याच्यामध्ये यांचं काहीही श्रेय नाही। आणि आजचा जो या बाकीच्या गावांचा विकास झाला आहे, गेली या महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेली 10 वर्ष सत्ता आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातूनच हा विकास झालेला आहे। ज्यावेळी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, निश्चितच उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, यांनी काहीतरी विचार केला असेल की या गावांच्या विकासासाठी काय निधी द्यायचा, तो राज्य सरकार त्यांचा वाटा देईल। नेहमीच आपण पुण्यात बघतोय जेएनयूचे प्रकल्प असोत, इतर मोठे प्रकल्प असोत, मेट्रोचे प्रकल्प असोत, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीने आणलेला आहे आणि पुणेकरांचं हित साधलेलं आहे।
आपण खराडी बघितलं, आपण कर्वेनगर बघितलं, आपण जर बानेर बघितलं तर या संपूर्ण गावात आज सीसी रोड आहेत, गार्डन झालेले आहेत, तिथे अनेक सुविधा नागरिक झालेल्या आहेत, मुलांसाठी क्रीडांगणं आहेत, बागा तयार झालेल्या आहेत. हा विकास महानगरपालिकेनेच केला आहे आणि त्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं कुठलंही श्रेय नाही आहे. त्यांनी या गोष्टीला विरोधच केलेला आहे कायम. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्व आलेल्या गावांचा विकास निश्चित करू शकतो. आम्ही या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक चांगल्या तरतुदी आणलेल्या आहेत. त्यातून जास्तीचं उत्पन्न पुणे शहराला मिळणार आहे आणि पुणे शहराला या जास्तीच्या उत्पन्नातून या गावांचा विकासही साधता येईल. आज हा ऐतिहासिक क्षण आहे की पुणे महानगरपालिका ही आज सर्वात मोठी महानगरपालिका, महाराष्ट्रातील 1 नंबरची महानगरपालिका क्षेत्रफळाच्या बाबतीत झालेली आहे. प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल की पुणे हे आज महाराष्ट्रात 1 नंबर झालेलं आहे. काही ठिकाणी बोललं जात आहे उत्पन्नाच्या बाबतीत, पण जर महानगरपालिका वाढली तरच उत्पन्न वाढणार आहे. आपल्याला त्यातून डेव्हलपमेंट चार्जेसच्या रूपानं, कर रूपानं जास्ती पैसा मिळणार आहे. तो या गावाच्या विकासासाठी नक्कीच वापरता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या निर्णयाचं स्वागत करतो.